सरकारने, उद्धव सरकारने औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले. का केलं की औरंगाबाद हे मुसलमानाचं नाव आहे, संभाजीनगर हे हिंदूचं नाव आहे. मग ते हिंदू मुसलमान करणाऱ्या काँग्रेसला तुम्ही मतदान करणार काय? या ठिकाणी उस्मानाबादचं नाव तुमच्या काँग्रेस सरकारनं आणि उद्धव सेनेनं बदललं आणि धाराशिव ठेवलं. कारण काय की उस्मानाबाद हे मुसलमान आहे आणि धाराशिव हे हिंदू आहे. मग हे हिंदू मुसलमान करणाऱ्या काँग्रेसला तुम्ही मतदान करणार काय? ज्या वेळेस तुमचे गुरढोरं पकडल्या जात होते त्यावेळेस सुनील मगरे आणि तुषार गायकवाड तुमच्या खंबीर पाठीशी उभे होते. मग तुम्ही काँग्रेसला मतदान करणार काय? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही शब्द दिलाय की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा नगरपालिकेवर मी झेंडा काढल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रत्येकानं या ठिकाणी उठून जाण्याच्या अगोदर एक संकल्प घेतला पाहिजे की या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेबाला माझ्या वतीने तुम्ही सर्वांनी एक शब्द दिलाय की श्रद्धेय बाळासाहेब आम्ही या नगरपालिकेवर आमचा नगराध्यक्ष निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. हा संकल्प घेऊन आपण सर्वांनी इथून जायचं आहे. आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांनी वेळातला वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन केले, याबद्दल सुजातदादांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आदरणीय अशोक भाऊ सोनवणे साहेब जे आमचे समन्वयक आहेत परभणी जिल्ह्याचे, त्यांनी विस्तृत असं मार्गदर्शन आपल्याला केलं, मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी सर्व अध्यक्षाचा उमेदवार आणि आमचे सर्व उमेदवार यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे आणि गॅस सिलेंडरच्या पुढील बटना दाबून आपण प्रचंड मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे. एक उमेदवार आमच्या वाघमारेत आहे, सुजाता चेतानंद वाघमारेत आहे, त्यांना हेलिकॉप्टर हे निशाण भेटलेलं आहे. त्या चिन्हापुढे आपण बटन दाबून त्यांना पण प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. येणाऱ्या सर्वांचे मी या ठिकाणी जिल्ह्यातून प्रत्येक कार्यकर्त्याचे मी आभार व्यक्त करतो आणि जमलेल्या सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय भीम, जय भारत.